बाबांचं मंदिर वगैरे, खूप सारे कमेंट्स करा आम्ही काय केलं पाहिजे. लवकर कमेंट. कोणता बंगला आवडला सिर्फ उंगली दिखा तू बस. गाईज मला ही सोसायटी सुद्धा जाम आवडली. बघा किती रिच सोसायटी आहे बघा. वाव. आता ह्याची प्राइसिंग काय आम्हाला सांगशील? हे 2 BHK बंगलो तुला 90 लाखात पडेल. त्याचा हे भी बेडरूम आहे ना भाई? हे भी बडा बेडरूम आहे बाहेर. इथे वॉर्डरोब पण बनवू शकतो आपण. इथे बंगलो घ्यायचा. बहुत भारी है भाई. इधर तो बहुत कुछ बन सकता है. खाडी आहे. एक मिनिट, ही बघा खाडी दिसते. सही आहे रे. सो हे गाइज, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. आणि थंबनेल वरनं समजलं असेल. सो यस, आम्ही न्यू बंगलो घेतोय. तुम्हाला माहितच आहे की आमचं पहिल्यापासून स्वप्न होतं की आपलं बंगलो असावं आणि खूप सारे गार्डन. आणि ते सगळ्यांनी जर तुम्ही मागचे ब्लॉग्स बघितले असतील तर तुम्हाला समजेल की आमचं स्वप्न काय होतं. स्वप्न काय होतं? बाबांचं मंदिर. मेन म्हणजे माझं स्वप्न होतं की माझ्या घराच्या समोर बाबांचं मंदिर पाहिजे. आणि अजून एक खूप मोठं स्वप्न आहे, ते मी आता सांगणार नाही. मंदिराला रिलेटेड स्वप्न आहे ते, पण मी नंतर सांगेल ते. सो हे स्वप्न आपण फायनली पूर्ण करतोय. तुम्हाला म्हणजे तुम्हाला वाटलं असेल ना की बॉबी तर असं करणार होता. खूप सारे कमेंट पण आलेले की बॉबी तुम्ही तर बंगलो बांधणार होते, तुमचं तर असं स्वप्न होतं, मग काय झालं? सो आम्ही स्वप्न कधी तोडणार नाहीये. आम्ही आधीपासूनच विचार करून ठेवलेला की आपल्याला बंगलो करायचंच, काही करू, बंगलो असो वा घर असो, पण आपल्या घरासमोर बाबांचं मंदिर हवंच आहे. प्लस माझं स्वप्न आहे की गार्डन पाहिजे. गार्डन पाहिजे. हिला झाडं वगैरे लावायला खूप आवडतात. बगीचा टाईप पाहिजे. सो ते स्वप्न आपण पूर्ण करतोय. थोडस आम्ही फंडिंग जमा करत होतो. पूर्ण एक्सप्लेन करतो, त्याआधी आपण जाऊया मध्ये चालतं एक्सप्लेन सगळ्या गोष्टी. त्याआधी आपण ब्लॉगला स्टार्ट करूयात. आणि पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे बघायला भेटेल की आपण हे घर का घेतलेलं. म्हणून तुम्हाला जर बंगलोच बांधायचा होता त्याच्या मागे पण सुद्धा खूप मोठं बिग आम्ही सांगू. सो आधी लेट्स स्टार्ट. लाईक करो, शेअर करो आणि सबस्क्राईब करा आणि खूप शेअर करा. हा ब्लॉग लॉंग टाइम आपला ब्लॉग येतोय गाईज. आणि यस, खूप सारं प्रेम द्या. शो सम लव्ह. तू जाम बारीक दिसतोय. काय बोलते? जाम बारीक दिसतोय. आणि सिरियसली सांगतो गाईज, मी एवढा हॅप्पी आहे कारण मला हा शर्ट व्हायचा नाही. मी आधी घालायचो आणि मी जीन्स सुद्धा एक वेअर केली आहे. ती जीन्स सुद्धा मला व्हायची नाही. ती आधीची. ऍक्च्युली झालं काय माहितीये का, बॉबी ना त्याचे सगळे कपडे देत होता सगळ्यांना. म्हणजे जसं की त्याला येत नव्हते, तो जाड झालेला तेव्हा. तर मी ना जबरदस्ती सगळे कपडे ठेवले. मी बोलले तू बारीक होणार तेव्हा घालायचे आणि विचार करायचा की तुला बारीक व्हायचंच, हे कपडे घालायचे असतील तर आता ते कपडे बॉबीने वरतून काढले आणि फायनली बॉबीला येत आहेत. सो आय एम ऑल्सो हॅपी. आणि बॉबी मला क्रेडिट नाही देणार. आता त्याला नवीन कपडे घालायला लागतात. असं नाहीये, मी क्रेडिट हिला देतो. माझे खूप महागातले जीन्स मी हिनी जपून ठेवल्या आणि ते मला होत आहेत. ऍक्च्युअली आत्ताचे जे जीन्स आहेत ते मला एवढे लूज होत आहेत की मी पॉकेटमध्ये फोन आणि पर्स ठेवला ना की पॅन्ट खाली येते. मला पॅन्ट अशी पकडून चालावी लागते. बेल्ट वेअर केला तरी पण थोडीशी अशी लूज होते. आता ही खूप टाईट आहे आणि खूप मस्त आहे. टाईट म्हणजे कम्फर्टेबल आहे. आणि आय एम सो हॅपी की मला आधीचे कपडे होत आहेत आणि मला अजून बारीक व्हायचंय. माझा टार्गेट खूप मोठा आहे. अजून मला 15 किलो कमी करायचंय. आणि मग 15 किलो कमी केल्यानंतर मी अजून कसा दिसेल ते 15 किलो कमी झाल्यानंतरच भेटूया. आता आम्ही आलोय आपल्या विक्कीकडे. आपल्याला विक्की दाखवणार आहे. आपल्याला विक्की आपला फ्रेंड आहे, तो सगळं काही आपल्याला म्हणजे जे प्रॉपर्टीज आहेत ते दाखवतो आणि त्यानेच आम्हाला इन्व्हेस्ट नाही आता नंतर सांगेल ते सगळं काही. चला आता पहिलं जाऊया. आपल्या भावाचं शॉप आहे म्हणजे एजन्सी आहे ब्रुकलिन पार्क जवळ. ओ 3 बंदर एक साथ.
अरे अरे डायरेक्ट तोंडावर बंद दरवाजा. सनी पण इथे जॉईन झालाय. जी हे घ्या है ना. कितना शर्मा रे हो. ऍक्च्युली थांबा, महक इस्टेट ह्यांचंच आहे आणि तुम्ही पार्टनर आहात ना, कसं काय सांगा जरा. बोलो ना, अभी शर्मा रे हो. मी कधीही इथे आलो ना की मला सांगतात अरे हमारा भी ब्लॉग निकालो, हमारा भी ब्लॉग निकालो, आणि आता ब्लॉग करतो तिथे लास्ट आहेत. चलो मुद्दे की बात करो. चलो मुद्दे की बात करो. मुद्दे की बात क्या मतलब? मुद्दे की बात ये है कि हम लोग को देखना है बंगलो. बंगलो तो बंगलो दिखा रहे आपको. दिखा रहे. और आपके पास क्या क्या है? बंगलो ही नहीं और क्या क्या? बंगलो है, ओपन लैंड है, बहुत सारा चीज है. प्लॉट्स है, फ्लैट्स है, शॉप है, कमर्शियल है, बहुत कुछ है. देखना क्या हो बता. जमीन से रिलेटेड हर चीज है. हर चीज है. सिर्फ मिलेगा महक इस्टेट. सिर्फ महक स्टेट एजेंसी में मिलेगा. तू क्यों शर्मा रहा है? तू तो बहुत बोलता है. हाँ, तू क्यों शर्मा रहा है? मैं शर्मा नहीं रहा हूँ. मैं चेहरे पे धूप लग गया ना जिसके, इसलिए शर्मा. इसके लिए मैं नहीं बोलता हूँ. इसलिए मैंने बोला देखा. चलो हम लोग को दिखाओ जरा बंगलो. चलो. बंगलो शंगलो जैसा अपना पहले प्लान था वैसा ही सेम. मी सांगितल्याप्रमाणे टाइप का बंगलो. हम लोग ज्यादा बड़ा BHK, नहीं 3 चाहिए. BHK, 4 BHK. 2BHK. नो 3 नहीं, BHK. इतना क्या करेगा, भूत को घुमाएगा ऊपर. नाही एक मित्रांसाठी, हाँ आमच्यासाठी है ना. तो विचार करावा लागतो. फिर वो बोलेगा कुछ तो आवाज आया था हाँ, मेरे ये को, कुछ होगा. तो चलो चलो इक्की के घर पे चलो. चलो डुबे जी हम आते. हाँ हाँ प्रॉपर्टी देख के आते. चलेगा. ये दुबे जी भी आ रहे हैं ना बंगलो दिखा. डुबे जी इधर आओ. क्या क्या बोल रहे हो? भागो मत, कुछ बोल रहे थे आप. जय हिंद. नहीं, उसके पहले क्या बोल रहे थे? ठीक है मैं आता हूँ. बॉब एकदम पहले ऐसा दिख रहा है, थोड़ा पतला हो रहा है. बॉब को अभी पुराने पुराने मेरे कपड़े आ रहे हैं सब पुराने वाले. ये पहिले कपडे होते नाही ते बॉब को. मी जीन्स ही आधी वेअर करायचं, तुम्हाला माहिती असेल. सो ही जीन्स मला फायनली होते आणि फिट होते एकदम. तेच बोलो मदर्स डे. तुम्ही पण आमचे म्हणजे तुम्ही पण मम्मीच आहात ना, सासू म्हणजे आईच. बरोबर. तेच बोललो हॅपी मदर्स डे. हा थँक्यू. कुठे आहे ते? मी इकडेच आहे. आम्ही येतो आज रात्री. हा आज येता? तुमचा वाढदिवस आहे ना, तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पण आम्ही हजेरी नाही दिली, तर आज येतो आम्ही. ठीक आहे. चालेल. ट्रेन नाही का गाडी? काय माहिती बाबी. मी येत नाही ना ट्रेनने. बाबी रिच आहे ना, अमीर माणूस आहे. बघा काय तर गाडी नाही आलं तर काय. हा हॅपी मदर्स डे. थँक्यू. थँक्यू. गिफ्ट दे मला काहीतरी. मदर्स डे मम्मीला की तू? तू मला द्यायचं असतं. मग मी तुला मदर बनवलं ना. खतरनाक आहे रे. मग मी बनवलं, मी पैदा नसते तू मदर झाली असती. हा सही आहे भाई, सही आहे. हे बजाव, टाली बजाव. सही आहे. सगळ्या पोरांना मदर्स डे साठी काहीतरी दे गिफ्ट. उलटा मदर्स डे बनवलं. आत्या बोल बाई परला. हा माझं पिल्लू, तू पण मला मदर्स डे ची शुभेच्छा बोल. पिल्लू किट्टू हॅपी मदर्स डे बोल मला. हा आईच आहे ना तू पण. थँक्यू. पब्लिक हे पूर्ण बंगलो प्लॉट्स आहेत. तिथून हा इथे रिसॉर्ट आहे. हा बघा इथे. आणि इथून बंगलो चालू होत आहेत. हे बघा सर्व बंगलोस आहेत. सो बघू आपण सर्व रेट वगैरे काढू. कोणता बंगला आवडला? सिर्फ उंगली दिखा तू बस. हाँ मस्त दिख रहा है भाई. ये भी व्हाइट वाला भी सही है, व्हाइट हाउस. ऍक्च्युली तो कलर चांगला आहे. ये देख. पण बाबी मला स्वतःचा बंगलो बांधायचा आपला. पहिला बघून ते घेऊ. चलो. डिजाइन समझ में आएगा ना क्या है क्या नहीं. मतलब डिजाइन देखना है साले, फुकट का. फुकट का नहीं. हाँ तो अभी पैसा दे क्या? देखो जरा. चला बघूया. वाव
हा पण भारी आहे कोमल. बघ या साईडचा. वाव छान आहे, मला आवडला. हा भाई पूल भी आहे. हे सब बंद आहे, ते बंद आहे अजून. इथे पण बंगलोस आहेत. मतलब ये पूरा बंगलो कॉलोनी है ना. टोटल बंगलो प्लॉट है, 9 बंगलो का ये कॉलोनी है. सही है. और भी बन रहे हैं ना, और भी आगे जमीन उधर भी बना रहे हैं ना. सब जगह प्लॉटिंग चालू है, बन रहे धीरे धीरे. सब तेरा ही है ना. सब मेरा ही है. इसको चाहिए मेरे पास आओ. आओ दिखा दे, दिखा दे. आओ पहले दिखा देते. पसंद आ रहा है, पसंद आ रहा है. नहीं अरे देख तो ले. मला ना हे नाही आवडलं. काय मला ना असं, मला काय पाहिजे, मला ना तुला जे पाहिजे ते नंतर एक्सप्लेन कर, आधी बघून घेऊ. चल क्या बोल रहा है भाई, क्या बोल रहा है. तेरे लिए पूल. अरे यार इतना सा थोड़ी चलेगा मेरे को. हाइट देख. ये सच्चे में पूल है कि टाकी है भाई. पूल है, वो पानी के अंदर रहने का है ना. पूल नहीं है साले, टाकी है. तू हम लोग को दूर बना रहे. हाऊ दे. मला आता सध्या छोटा बंगला दाखवतो, त्याच्यानंतर मोठा बंगला दाखवतो. ओके. पूल पण छोटा मोठा असणार नाही. हे असं आम्हाला दाखवू नका ना तुम्ही लोक आमचा टाइम वेस्ट करताय. बापरे. तुम्ही जाऊ शकता. पीछे भी जगह है रे बहुत. हेलो हेलो बाबू कैसे हो. हाय हेलो. चलो ये सीढ़ी है, सीढ़ी छोटा है, सामान कैसे लेके जाएंगे. वाओ क्या बात है भाई. ये हॉल है. क्या है ये. लिविंग रूम हॉल. सही है ये हॉल. वाओ सही है भाई, बहुत बड़ा है. वो अपन बना के ले सकते हैं ना. कस्टमाइज बंगले तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता बंगलो. ओके ओके. मस्त आहे रे. हॉल मोठा आहे. हा किती BHK आहे ब्रो. 2 BHK बंगलो. 2 BHK ओके. आणि ही बाल्कनी आहे काय. दोघे साईडला बाल्कनी आहे, त्या साईडला पण आहे. हा बा उस साइड भी बाल्कनी है. आणि या साईडला वैतरणा रिव्हर आहे. वाव भाई समोर वैतरणा नदी आहे. होते 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 वैतरणा खाडी आहे. सही आहे रे. बाजूला नाहीये का, इकडे नाहीये. नाही हे सर्व प्लॉट्स आहेत. मग इथे भेटेल. प्लॉट्स पाहिजे तर प्लॉट भेटेल तुम्हाला. प्लॉट पाहिजे आपल्याला. आता प्लॉट पण भेटेल. प्लॉट पण भेटेल आपल्याला. प्लॉट पण भेटेल. तुम्हाला सध्या रेडी बंगलो बघायचा होता म्हणून इकडे आणलंय. नाही नाही प्लॉट पण चालेल, कारण की मला माझ्या हिशोबाने करायचंय. अरे बाबा हे बघून तर घे आधी. घ्यायचं रे बघून, मग आवडलं तर आपण बघू, नाहीतर मग प्लॉट दाखवलंच तरीही चालेल. आपण प्लॉट पण बघू. चला मॅडमला ना आपण हे बघू. स्वतःलाच कस्टमाइज करून बनवायचे. आपण हे पण कस्टमाइज करू शकतो. हा जसं तो बोलतोय तो. चलो रेट पण ठेवायचं. ये हो गया हॉल. अभी जाते हैं ऊपर बेडरूम की तरफ. आणि हे मास्टर बेड आहे. मास्टर वाव. बेड म्हणजे अटॅच बाथरूम आहे. बडा आहे बाहेर. काम वाले ना. आणि खाली पण वॉशरूम होता, इथे पण वॉशरूम आहे. आणि त्या बाजूला बेडरूम आहे, तिकडे पण वॉशरूम. इधर भी बालकनी है. ये भी बेडरूम है ना भाई. ये भी बड़ा बेडरूम है बाहेर. इथे वॉर्डरोब पण बनवू शकतो आपण. हाँ से व्यू बहुत भारी आ रहा है ना. आणि सरळच आहे बघ ना. आलेत लोक इकडे राहायला, असं नाही की नाही. सगळ्यांचं म्हणजे हे चालू झालं. हा मला पण आवडला बंगलो, असं नाही की नाही आवडला. आता मेन मला बघायचं आहे टॅरेस. चलो आपण ना टॅरेस वर काय करू शकतो म्हणजे आता हे दाखवतो ना छत टाकून पार्टी वगैरे साठी पूर्ण ग्रीनरी टाकू है ना. भाई इधर बार बना सकते अपन. हाँ परफेक्ट. है ना. परफेक्ट बात. पार्टी वार्टी रहेगा. ओपन बार ओपन बार. अपन बार बना सकते हो. तिथं टेंट डाल के पूरा लॉन बना सकते, ग्रीन लॉन डाल के.
आता ह्याची प्राइसिंग काय आम्हाला सांगशील? हे 2 BHK बंगलो तुला 90 लाखात पडेल. त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सोसायटी सर्व इन्क्लूड असणार. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. इन्क्लूड सर्व इन्क्लूड असणार. हे तुला 2 काही BHK आहे ना? 2 BHK बंगले. सही है भाई. 2 BHK 90 लाख ना. बात तो सही है. 2000 स्क्वायर फीट मध्ये आहे. 1800 स्क्वायर फीट मेरे को लगता है ना भाई इधर मैं जिम भी बना सकता हूँ, है ना? इजीली तो एक से एक्सरसाइज योगा कर सकता है, बार काउंटर कर सकता है. जिम बनू सकता हूँ. सबसे अच्छा है कि बंगलो बनेगा तो एक सेपरेट बंगलो और उसका व्यू बहुत प्यारा हो. तो व्यू के हिसाब से सामने पूरा वैतरणा रिवर है और हवा भी खेळती आहे. आपण हा बंगलो तर बघितला, अजून आम्ही 2-3 बंगलो बघतो आणि मग तुम्हाला गाईज तुम्ही ही जागा आहे ना, ही जागा लक्षात ठेवा, कारण माझ्या बायकोला या जागेबद्दल काहीतरी बोलायचं आहे. तिच्या दिमागात काहीतरी दुसरंच चालू. बघा एवढी तरी जागा पाहिजे घराच्या बाहेर. ये 3 गुंठ आहे. 3 गुंठ आहे. 3 गुंठ आहे ना, मस्त आहे. सो आम्ही हा सुद्धा बंगला बघितलाय. अजून 2 बंगलो बघतोय आम्ही. सेम आहेत म्हणून मी तुम्हाला दाखवत नाही सतत. हा काय गरम होते, जाम गरम होते. आम्ही 3 बंगलो बघितले. तो जो मी तुम्हाला फर्स्ट दाखवला तसेच होते, म्हणून आम्ही घेतला नाही कारण व्लॉग मोठा होईल. यस. तर काय म्हणणं आहे बायको तुझं? मला ना बॉबी हे कंजेस्टेड मला राहायचं नाही, कारण की मला फ्लॅट मध्ये राहायला आवडत नाही. ते कंजेस्टेड असतं म्हणून आतच आत. मला ना असं घर पाहिजे ना जेणेकरून मला फक्त एक असं घर 1+1 पाहिजे. म्हणजे बंगलो टाईपने आपण बनवूयात त्याला. छोटसच घर पाहिजे, मोठं नाही पाहिजे जास्त. आता आम्ही जो बंगलो बघितला तो होता पहिला जो तुम्हाला दाखवला तो 2 गुंठ्यामध्ये होता. येस. त्यानंतर अजून समोरचा जो दाखवला तो 3 गुंठ्यात होता आणि अजून एक बघितलं तर 4 गुंठ्यात होता. तर कोमलचं म्हणणं असं आहे ना की आपण जागा घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर 5 गुंठे तरी पाहिजे. मला असं वाटतं 5 गुंठे. 5 गुंठे पण खूप जास्त झालं. 4-3 नाही 5 गुंठे असेल तरच तू जसं बोलते जसं पॉसिबल. 2 मला घर गुंठे मोठं नाही पाहिजे. अरे पण 2 गुंठ्यात तरी बनेल ना घर. चल ठीक आहे 5 गुंठे पण असेल ना तरी सुद्धा मला घर मोठं नाही पाहिजे. मला त्याच्या पुढे गार्डन, मंदिर, तसे स्पेस थोडा भेटला पाहिजे. ओके. सो हा निर्णय आहे. आता बघूया. जे मी तुम्हाला जागा दाखवली ना ते एनए प्लॉट्स आहेत आणि हे ही माहिती जागा का म्हणजे कसे गुंठे ते कोमलला आवडलेली आहे. सो त्या जागेबद्दल कोमलचं प्लॅनिंग चालू आहे. जे आता त्यांनी सांगितलंय तिला जे करायचंय. आणि माझा विचार आहे बंगलो, पण बंगलो 90 लाखामध्ये 2 गुंठ्यामध्ये म्हणून भेटते म्हणजे थोडं महाग आहे. आणि तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, विक्कीने याला ना 3 वर्ष आधी सांगितलेलं की 6 लाख रुपये गुंठा आपल्याला जमीन भेटते, तुला घ्यायची का? तेव्हा नव्हता तिला एवढा. तेव्हा आपल्याकडे पैसे असून आपण इकडे तिकडे घालवले आणि इंटरेस्ट नाही दिला. तेव्हा इंटरेस्ट नाही दिला तर आताच त्या जमिनीची व्हॅल्यू 20-25 लाख पर गुंठा चालू आहे. ते मग नाही यूज केला. आणि आता आम्ही बिझनेस सोडून इन्व्हेस्ट करण्यामागे लागलोय. आम्हाला असं वाटतं की इन्व्हेस्टमेंट मध्ये जास्त आपल्याला फायदा असणार आहे. कशाला आपली प्रॉपर्टी असते ती किती पण काय केलं तरी. जर राहिली किंवा असं बिझनेस सारखं नाही सोडून द्यायचं हा प्रकारचं नाहीये. इथे आपल्याला इन्व्हेस्टमेंट असणार आहे तर ती प्रॉपर्टी आपलीच असणार आहे, दुसऱ्या कोणाची नसणार आहे. इन फ्युचर मध्ये आपल्याला विकू शकतो, भाड्यानं द्यायची भाड्यानं देऊ शकतो किंवा असंच ठेवायचं असेल तरी देऊ शकतो. ते आपल्यावरती डिपेंड आहे. सो सेम तसंच आहे की आपलं घर जे तुम्ही बोलतायत की तुम्ही मग घेतलं कशाला जर तुम्हाला बंगलोज बांधायचं होतं तर आम्ही ती प्रॉपर्टी खूप स्वस्त मध्ये आम्हाला घेतली आणि विक्कीने जाणून दिलेली प्रॉपर्टी सुद्धा झाली आहे आमची. आणि तेच आता विचार चालू आहे मॅडमचा आणि आता ती प्रॉपर्टी आपली आहे असं विचार आहे की आपण कुठे हे नाही केलं, बिझनेस मध्ये इन्व्हेस्टमेंट नाही केली. आपली प्रॉपर्टी आहे ती आपलीच राहणार आहे. तर आता विचार करतो आम्ही की आम्ही आता बंगलो मध्ये शिफ्ट होऊ. आम्ही बंगलो बांधू आमचं स्वतः, जसं आपलं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करू. आणि बाकीचं जे मी बोलते आपलं घराचं, तर घराचं विकलं तर ठीक आहे, आपल्याला चांगलं बजेट येत असेल तर विकू. मेन विरार मध्ये ग्लोबल सिटी मध्ये तर आपल्याला ठीकच आहे, चांगली गोष्ट आहे. आपल्या जी प्रॉपर्टी आहे ती आपलीच आहे, ती काही नाही. तर तोच विषय आहे की आता आपण बंगलो बांधण्याचा विचार करतो की तुम्हाला कसं वाटतं की आम्ही आपलं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे की नाही. आपल्या बाबांचं मंदिर वगैरे माझं कमेंट्स करा आम्ही काय केलं पाहिजे. लवकर कमेंट. तुम्हालाही फ्लॅट्स वगैरे काही पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा. आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही आमचा कॉन्टॅक्ट नंबर आयडी मेन्शन करणार आहे. तुम्हाला
कुठेही प्रॉपर्टी वगैरे पाहिजे असेल विरारमध्ये किंवा वसई किंवा नालासोपारामध्ये, फ्लॅट्स, बंगलो, कमर्शियल, रेंट, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि आमचं पण घराचं जर चांगला बजेट येत असेल तर आम्ही नक्कीच सेल करू. तर तुम्हाला घ्यायचं असेल किंवा आमचं प्लॅनिंग चालू आहे सेलचा, म्हणजे होम सेल करायचं प्लॅनिंग चालू आहे. त्या गोष्टीचं सुद्धा आम्ही ब्लॉग काढू. म्हणजे कसं आम्हाला पटकन आम्हाला बंगलो बांधायला सुद्धा होईल. बजेट भेटल्यावर परत मी सांगते, बजेट भेटल्यावरच विकणार, नाही तर नाही. कारण की मी खूप याने बांधलेलं घर आहे, ते मी खूप सजवलंय चांगलं, तर मला इच्छा नाही होणार जर असं असेल. गाईज मला ही सोसायटी सुद्धा जाम आवडली. बघा किती रिच सोसायटी आहे बघा. वाव, मी विचार करतो इथे बंगलो घ्यायचा. पब्लिक, आता मी तुम्हाला जी सोसायटी दाखवली, मी सांगितलं की ही फॉरेन सारखी दिसते. तिकडे एक बंगलो आहे, तो मला खूप आवडलाय, तुला पण आवडलाय. सो मी आता आतमध्ये जातो, प्रॉपर बघतो आणि विचार चालू आहे, माझा विचार चालू आहे बंगलोच घ्यायचा, पण हिचा विचार चालू आहे जागा घेऊन बांधायचा. बघू ना, जर चांगल्या प्राइस मध्ये भेटत असेल आणि चांगल्या प्राइस मध्ये भेटला तर आमच्याकडे एवढी फंडिंग नाहीये, थोडीफार आहे, तर आम्हाला 100% होम सेल करावंच लागेल आपला. आणि भाड्याने देण्याचा विचार होता, पण भाडेकरू पूर्ण घराची वाट लावतील. एवढा चांगला घर बनवलंय, त्यापेक्षा नको. जर चांगला रेट भेटलाय, म्हणजे जास्त महाग असेल आणि आमच्याकडे तेवढी फंडिंग नसेल, तर आपल्याला होम सेल करावा लागेल, ते पण चांगल्या मुझे इसके पहले देखा था उससे स्पेसियस बंगलो है, लिविंग रूम वगैरह ग्राउंड में ही है. तो नीचे से ही सब कुछ स्टार्ट हो रहा है. बेडरूम म्हणजे एक बेडरूम खाली आणि 2 बेडरूम वरती, बरोबर. 3 BHK आणि जागा आपलीच ना, इंडिव्हिज्युअल आहे ना. जागा भारी वाटते. आपला जो आताचं घर आहे सेम बाथरूम आहे बघा. बाल्कनी वरनं नजारा बघा. गाडी एक आहे, कॉफी टेबल वगैरे तुम्ही टाकून सकाळचा चहा वगैरे किंवा कॉफी एकमेकांबरोबर. वॉटर पण बोलू शकतो मोठे मोठे इथे. हा मिनी थिएटर आहे. तुम्ही पूजा रूम बनवू शकता किंवा सेपरेट मेकअप वगैरेचा रूम जसा. आणि हा तोडून तो आतमध्ये पण घेऊ शकते कोमल. हा क्या नहीं बोल रहे. मम्मी दरवेळेस तुला लावतो ना कोमल, तुला स्वप्न ना. इधर क्या है, इधर भी सीढ़ी है भाई, इधर भी सीढ़ी है. टेरेसवर जायचं का? वाओ डूड, बहुत भारी है भाई, इधर तो बहुत कुछ बन सकता है. बहुत बड़ा टेरेस. सो आपण आता व्लॉग जो आहे तो आपल्या इथे एंड करतोय. आणि आम्ही काय डिसाईड केले ते तुम्हाला आता सांगणार नाही. आम्ही दोघांमधनं एक तर नक्की डिसाईड करू, जागा की बंगलो. सो मी तुम्हाला ते लवकरच सांगेल फायनल करून. काय तुम्ही सांगा की तुम्हाला काय आवडलं, तुम्हाला काय आवडलं, तुमचं म्हणणं काय. आम्ही जागा घेऊन बंगलो बांधावा की रेडीमेड बंगलो दाखवलेलं त्यापैकी कोणता तरी एक घ्यावा. सो तुमचं मत सुद्धा आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा. आणि जर या घराबद्दल तुम्हाला म्हणजे डिटेल्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये विक्की भावाचा नंबर दिलाय, त्याला कॉन्टॅक्ट करा. तो प्राइस वगैरे सर्व काही सांगेल या रूमची. सो त्यालाच कॉन्टॅक्ट करा, तो सर्व डिटेल्स सांगेलच. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला. आणि यस, लवकरच आम्ही आमचं स्वप्न पूर्ण करतोय. सो सपोर्ट करा.